नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद. आज आपण भाग घेणार आहोत 8वा अध्यायांची सुसंगती. ज्ञानेश्वरीच्या एका अध्यायाच्या दालनातून दुसऱ्या अध्यायाच्या दालनात प्रवेश करताना मधला मार्ग श्री ज्ञानेश्वरांनी आवर्जून सजवलेला आहे. आणि या सजावटीत केवळ काव्यलालित्य नाही आहे, तर 2 अध्यायांमधील तत्त्वविचारांची सांगड श्रोत्यांच्या मनात व्यवस्थितपणे बिंबावी, हाच तर माऊलींचा कळवळ आहे. तसंच पुढील अध्यायांबद्दलचे श्रोत्यांचे औत्सुक्य जागवलं जाऊन त्यांनी ज्ञानाच्या नित्यनूतन आविष्काराला सहजतेने सजगतेने सामोरं जावं, ही तळमळही आहे. आता अध्याय दुसऱ्यातल्या 371 आणि 372व्या ओवी आपण ऐकूयात. ऐसे कृष्ण वाक्य ऐकेले, तेथे अर्जुने मनी म्हणितले, आता आमुची याची काजा आले, उपपत्ती या. जे कर्मजात आघवे, एथ निराकारिले देवे, तरी पारुशेले म्या झुंजावे म्हणून या. या दोन्ही ओव्यांचा अर्थ एकत्र सांगणार आहे. आत्मज्ञानी पुरुष विश्वातील सर्व जीवमात्रांशी तादात्म्य पाहून विश्वात वावरतो. या ब्राह्मी स्थितीत कर्म आणि कर्ता दोन्हीही उरत नाही, सर्व काही ब्रह्ममयत होतं, असं वर्णन भगवंतांनी गीतेतल्या दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीस केलेलं आहे. तेव्हा अर्जुनाच्या मनातील भाव श्री ज्ञानेश्वर व्यक्त करतायत की देवाचं हे बोलणं माझ्या युद्ध न करण्याच्या निश्चयाला पुष्टी देणारं, माझ्या उपयोगाचंच ठरलेलं आहे की सर्व कर्मांचा अखेर ब्रह्ममयतेत निराश होतो असं देव जर म्हणतायत, तर माझ्या युद्धकर्माचाही निराशच झालेला आहे. आता श्री ज्ञानेश्वर पुढे त्याला म्हणतायत की आता अर्जुना, हा आशंकेने जो प्रश्न करील आणि श्री अनंत त्याप्रमाणे जे निरूपण करतील, तो प्रसंग मोठा बहारीचाच आहे. तो प्रसंग सर्व धर्माचं आगर आणि सारासार विवेकरूपी अमृताचा सागरच आहे. सर्वज्ञ अशा श्रीकृष्णाने स्वतः केलेलं ते विवेचन आहे. त्याची कथा निवृत्तीदास ज्ञानदेव तुम्हाला सांगेल. म्हणून श्री ज्ञानेश्वर पुढील अध्यायाबद्दलची श्रोत्यांच्या मनातील जिज्ञासा सत्तेज ठेवत आहेत. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या प्रारंभी साक्षात भगवंतांना तू मला घोटाळ्यात पाडू नकोस, म्हणजे एकीकडे कर्म कर म्हणून सांगतोस आणि दुसरीकडे ब्राह्मी स्थितीत कर्म उरतच नाही म्हणून सांगतोस. म्हणजेच कर्मापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ असं तुझं मत असताना तू या घोर कर्मात मला का प्रवृत्त करतोयस, असा अर्जुन सडेतोडपणे त्यांना विचारतोय. त्या श्लोकाचं निरूपण श्री ज्ञानेश्वर अशा काही खुबीने करतात की वरवर जरी अर्जुनाचे बोल परखड वाटले ना, तरी त्यामागे त्यांच्या मनातल्या गाभ्यातील कृष्ण भक्तीच प्रतीत व्हावी. प्रथम अर्जुन वक्तृक्तीनेच बोलतो. अध्याय 3 ओवी 7. हागा उपदेशू जरी ऐसा, तरी अपभ्रंशू तो कैसा, आता पुरला आम्हा धीमसा आत्मबोधाचा. अर्जुन म्हणतोय, देवा, तुझ्या या विसंगत बोलण्याला जर उपदेश म्हणायचं, तर भ्रम उत्पन्न करणाऱ्या भाषणाला काय म्हणायचं. आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली की आम्ही तन मन जीवाने तुझ्यावर अवलंबून राहावं आणि तूच असं करावंस, म्हणजे सर्व काही संपलंच म्हणायचं की. पण हळूहळू अर्जुनाला वाटायला लागतं की देवाचं चरित्र अगाध आहे. तो या निमित्ताने माझं अंतःकरण तर पाहत नाही आहे ना. आणि नंतर अर्जुन लढीवाळी करायला लागतो. देवा, तुम्हाला निश्चित काय ते सांग. असं मी का म्हटलं आहे, तर तू माझ्या इतक्या जवळचा मार्गदर्शक, माझी जीवाभावाची माय असताना मी माझी शंका फेडून घेण्याची इच्छा का पुरी करून घेऊ नये. आता आपण अध्याय 3ऱ्यातली 21वी ओवी याच्यावरची ऐकूया. तुझं ऐसा निजगुरु आणि आंतीर्धणी का न करू, एथ भीड कवणाची धरू, तू माय आमुची. तुझ्यासारखा एवढा आत्मगुरू मिळाल्यावर मी माझ्या आर्त जिज्ञासेला तृप्त का करून घेऊ नये.
तू तर आमची माऊली, तीही गुरु माऊली असताना मी कोणाची कशाला बरं भीड धरावी? कृष्णासारखा सखा मिळाला या आपल्या भाग्याच्या जाणीवेने अर्जुन आता हरपून जातो आणि अखेर आईच्या स्तन्यासाठी जसा लेकराला कधीही अनवसर नसतो, त्याचप्रमाणे मी तुला कधीही काहीही प्रश्न विचारू शकतो असं अर्जुन भगवंतांना म्हणतो. अर्जुनाच्या बोलण्यातून श्री ज्ञानेश्वरांनी कृष्णार्जुन संबंधामधले परिपूर्णत्वच इथे प्रकटवलं आहे. विश्वाच्या अणुरेणूत परमात्म तत्त्व भरलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जीवात्म्यातून ब्रह्मैक्य हे अनुभवलंच पाहिजे. मग असं असताना युद्धासारखं घोर कर्म तू माझ्याकडून का करवून घेतोस? हा अर्जुनाचा प्रश्न मुळापासून सर्व शंका दूर करण्यासाठीचाच होता. त्याला भगवंतांनी दिलेल्या निसंदिग्ध उत्तराच्या प्रकाशात अद्वैत तत्व प्रणालीच्या सर्व वाटा उजळून निघतायत. यावेळी अर्जुन इतकं परखड बोलूनसुद्धा भगवंत त्याला अनघ म्हणजे निष्पाप असं संबोधतात. यातूनच त्या दोघांचंही निर्मळ असं नातं दिसून येतं. अपरोक्षानुभूती म्हणजेच परमात्म्याची साक्षात अनुभूती हे जीवाचं अंतिम ध्येय असलं तरी प्रत्येकाच्या प्रकृती धर्मानुसार इथे पोचता येतं. आता भगवंत म्हणत आहेत, अध्याय 3 ओवी ही 3रीच आहे. लोकोस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे निष्पाप अर्जुना, मी या लोकी पूर्वीपासूनच 2 अध्यात्म मार्ग सांगितलेले आहेत. सांख्य म्हणजे ज्ञानींसाठी ज्ञानयोगाचा आणि योगींसाठी कर्मयोगाचा असे हे 2 मार्ग आहेत. भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हीही मार्गांनी परमगती प्राप्त होते. फरक फक्त वेळेचा आहे. तो श्री ज्ञानेश्वर व्यवस्थित समजून सांगतायत अध्याय 3मध्ये 36 आणि 37व्या ओवीत. एक ज्ञानयोगी म्हणजे जो सांखी अनुष्ठीजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. एक कर्मयोगी जाण, जेथ साधक जन निपुण, होऊन या निर्वाण पावती वेळे. याचा अर्थ असा आहे की आधीच पूर्ण निरहंकारी आणि कशाबद्दलही आसक्ती नसलेले सांखी म्हणजे ज्ञानी ज्याचं अनुष्ठान करतात, त्या ज्ञानयोगात ब्रह्मस्वरूपाची ओळख होताच त्याच्याशी तद्रूपता प्राप्त होते. अशा ब्रह्ममय झालेल्या ज्ञानयोग्यांसाठी कर्मबंध राहतच नाही. कर्मयोग्यांना मात्र अहंकार आणि मोह हे सुटण्यासाठी आणि ब्रह्ममयतेच्या अनुभवासाठी साधनाही करावीच लागते. त्या साधनेत निपुण झाल्यानंतर कालांतराने तेही कर्मबंधनातून मुक्त होऊन ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप होतात. मग हा वरील महत्त्वाचा सिद्धांत आपल्या हाती देताना श्री ज्ञानेश्वर अत्यंत चपखल अशा उपमारूपकांनी तो नीटपणे मोकळा करून देतात. ते म्हणत आहेत, ज्ञान आणि कर्म हे दोन्हीही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात. जसं तयार असलेल्या आणि तयार करायच्या अशा दोन्ही जेवणात सारखीच तृप्ती असते, किंवा पक्षी एका उड्डाण्यात फळापर्यंत जातो. पण माणूस हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरून जात पण निश्चितपणे फळापर्यंत पोचतो. श्री ज्ञानेश्वरांच्या या काव्य प्रतिमांनी सुरेखसे शब्दचित्र आपल्या डोळ्यांसमोर साकारलं जातं. पण तत्पूर्वी त्या प्रतिमांमुळेच ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हीही साधनांमध्ये प्रकृती धर्माचा फरक असला तरी त्यांचं साध्य मात्र एकच आहे, हे त्यामागील तत्त्व आपल्या मनावर ठसलेलं असतं. अशा रीतीने ज्ञानेश्वरीमधून काव्यानंदाच्या अनुपानातून तत्त्वबोधाची प्राप्ती होते. आणि इथेच आजचा आपला भाग आपण संपवणार आहोत. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.